जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकारी यांच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी सुरेश जाधव, किरण कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेणगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकारी उपस्थित होते। यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा तसंच मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी काय नियोजन केलं जात आहे याचा आढावा सर्व संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांकडून त्यांनी घेतला। मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी यावं यासाठी चांगल्या सोयी सुविधा देण्याचे निर्देश देशपांडे यांनी दिले। जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांमध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प, महिला पुरुष स्वच्छता सुविधा, लाईट, पाणी, निवारा, सावलीची व्यवस्था याबाबत आवश्यक सूचना केल्या। लोकशाहीमध्ये मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रियेवर भर दिला आहे। निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं यासाठी दिव्यांग, महिला, युवक, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक, कामगार, कलावंत आदी सर्वांनाच मतदार नोंदणी करण्यासोबतच मतदान करण्याविषयी प्रोत्साहित करावं। महाविद्यालयासोबत बैठक घेऊन सर्व नवमतदारांच्या नोंदणीसाठी आवाहन करावं अशा सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या। येत्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग घेतला जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातही महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणात मेळावे, बैठका घेऊन मतदार नोंदणीबाबत आणि त्यांच्या निवडणूक प्रक्रियेबाबत सहभाग घेण्याच्या सूचना स्वीप समितीला मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या।